कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम इथे रूम मध्ये थांबून लपून त्याच्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होता आणि ती ना त्याला विचारत होती की तू खरंच त्या दिशा सोबत लग्न करणार आहेस का। अजून बघा, लपून इथे रूम मध्ये बोलत बसला होता तिच्या सोबत। ही तर प्रिया आहे ना, आपल्याकडे इंटर्नशिप करायला आली होती आणि मी हिला नोकरीवरनं काढून टाकलं होतं। मग ही तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये काय आहे? एक्झॅक्टली सासू मॉम, मला ना सतत भीती वाटत राहते या प्रीतमच्या वाकड्याची। तिने माझ्यासोबत रॉंग बिहेव केलं म्हणून तुम्ही तिला या घरातून हकलून दिलं होतं ना, मग तरी पण हा प्रीतम अजूनही तिच्यासोबत का कॉन्टॅक्ट मध्ये आहे, का तिला कॉल्स करतो? सासू मॉम, ती तर एक बेसिक इंटर्न होती ना आपल्या कंपनीमध्ये, आणि आता तर ती आपल्याकडे काम सुद्धा करत नाही। हे दोघं इतके क्लोज कसे झाले? सासू मॉम, प्रीतमच्या पास्ट बिहेवियर मुळे ना असं तर टेन्शन येत राहतं। इनसिक्युअर फील करते खूप, आणि त्यामुळे ओरडून बोलले त्याच्यावर। दिशा, संशयावर संसाराचा पाया रचला जात नाही। तुझा प्रीतमवर जर इतका विश्वास नसेल तर या लग्नाबाबत तू अजूनही विचार करू शकतेस, कारण इथून पुढे तुम्हाला तुमचं अख्खं आयुष्य एकत्रच काढायचंय। आणि जर प्रीतमवर विश्वास नसेल तर मग या लग्नाला काही अर्थच उरणार नाही ना। सासू मॉम, मी बघा, सॉरी, तुम्ही प्लीज असं नका बोलू प्लीज। सासू मॉम, मी प्रीतमला मनोमनी माझा नवरा ऑलरेडी मानलंय। त्याच्याशिवाय आता माझ्या आयुष्यात फक्त डार्कनेस असेल। मी ना प्रीत पासून लांब जाण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत होता। दिशा, पुन्हा असं वागू नकोस। उद्या समजा जर प्रीतमने तुझ्यावर बंधनं घातली किंवा तुला रोखलं तर तुला चालणार आहे का? म्हणा प्रीतमवर तसे संस्कारच नाहीयेत, पण एकमेकांवर विश्वास ठेवा। ठीक आहे, जा तू आता तयारीला लाग। हो सासू मॉम, सॉरी प्रीत। प्रीतम, तू ठीक आहेस ना? हो आहे मी ठीक आहे। तुला काही सांगायचंय का तुझ्या आईला? नाही काय नक्की? आणि मुळात म्हणजे तू खुश आहेस ना? हो आई, खूप खुश आहे। आवरून घे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।